विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास 7 महिन्यांनी पुण्यातील 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मशीनच्या तपासणी आणि पडताळणीचं काम 25 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 या दरम्यान पार पडणार आहे। तर काय आहे हे प्रकरण, कोणत्या आमदाराचं पद धोक्यात आहे आणि हे सगळं का घडते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर नेमकं काय घडतंय पाहूया। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 11 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज दाखल केले होते। त्यातील 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, पण उर्वरित 6 उमेदवारांपैकी 2 अर्जांवर आधारित तपासणी आता सुरू होणार आहे। 25 जुलै 2025 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये सदर ईव्हीएम मशीनच्या तपासणी आणि पडताळणीचे कामकाज करण्यात येणार असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी सांगितलं आहे। तर हा निर्णय का घेण्यात आला पाहूया। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवारांनी निवडणुकीत ईव्हीएम गैरप्रकाराचा आरोप केला होता। विशेषतः हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी निवडणूक निकालावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती। त्यांचा पराभव महायुतीचे आमदार चेतन तुपे यांनी 7122 मतांनी केला होता। त्याचप्रमाणे खडकवासला मतदारसंघातील अशीच मागणी करण्यात आली आहे। येथील राष्ट्रवादी शरद पवारचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी फक्त 2 ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी करण्याची मागणी केली आहे। तर भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी त्यांचा 52,000 मतांनी पराभव केला आहे। तर पडताळणी प्रक्रिया कशी होणार आहे पाहूया। उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सांगितले की नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या मतमोजणीच्या वेळी नोंदणीकृत एकूण 27 ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाणार आहे। प्रत्येक मशीनसाठी मॉक पोल घेतला जाईल, म्हणजेच टेस्ट मतदान। प्रत्येक ईव्हीएम मध्ये एक कंट्रोल युनिट आणि मते असलेली व्हीव्हीपॅट असते। तर ती संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पार पडेल। तर ही प्रक्रिया भोसरी गोडाऊन मध्ये पार पडणार असून 25 जुलै रोजी 2 मशीन, पुढचे 6 दिवस दररोज 4 मशीन आणि शेवटच्या दिवशी 1 मशीन तपासली जाणार आहे। तर कोण काय म्हणालं पाहूया। प्रशांत जगताप, राष्ट्रवादी शरद पवार गट, ही तपासणी झाल्यावर निवडणूक गैरप्रकार उघड होणार। ईव्हीएम मध्ये विसंगत आढळल्यास पुन्हा निवडणूक लढवू। चेतन तुपे, महायुती सत्ताधारी, ईव्हीएम वर शंका घेणं निरर्थक आहे, ती अचूक असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे। हा मुद्दा आता प्रशांत जगताप आणि निवडणूक आयोग यांच्यातील आहे। मी निवडून आलो आहे आणि घटनात्मक दृष्ट्या आमदार म्हणून घोषित झालो आहे, मला काळजी करायची काहीच गरज नाही आहे। तर या प्रकरणाचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। 2024च्या निवडणुकीत ईव्हीएम पडताळणी प्रक्रिया 7 महिन्यांनी सुरू होईल। हडपसर आणि खडकवासला हे 2 पुण्यातील विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत। विरोधकांचा आरोप, ईव्हीएम मध्ये गडबड, व्हीव्हीपॅटची विसंगती। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार असेल। सत्ताधाऱ्यांचा विश्वास, निकाल योग्य आहे, पराभव मान्य करा। पुण्यातील हडपसर आणि खडकवासला मतदारसंघातील ईव्हीएम तपासणी प्रकरण हे फक्त 2 जागांचं नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याबाबतचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। निवडणूक आयोग पारदर्शक प्रक्रिया राबवत आहे आणि निकाल योग्य आहेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे, तर विरोधकांना मतमोजणीत गैरप्रकाराची शंका आहे। या तपासणीतून नेमकं काय निष्पन्न होतं यावर अनेक राजकीय घडामोडींचं भवितव्य ठरणार आहे। शेवटी एक मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे तपासणीत काही विसंगती आढळली तर हे निकाल रद्द होतील का, पुन्हा निवडणूक लागेल का, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, ईव्हीएम वर विश्वास ठेवावा का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।